आणि मोजकं प्रॉपर बोलणं असेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही काळजी काय घ्यायची, कुठल्या वकिलाला केस द्यायची. माफ करा, थोडंसं मी दिल्लीत राहत असल्या कारणानं मराठी बोलण्याचा सराव नसल्यामुळे थोडंसं कधी सर्वोच्च न्यायालयामध्ये SLP यशस्वीरित्या कशी दाखल करावी. येस, सर्वोच्च न्यायालय हे हायकोर्टाच्या वरती आहे. हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट. हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात केस जाते. जर सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ असेल किंवा ग्राउंड्स प्रॉपर असतील, प्रॉपर केस ड्राफ्ट केलेली असेल, तर SLP ॲडमिट होणं अवघड नाही आहे. SLP म्हणजे स्पेशल लिव्ह पिटिशन असतं. आणि असं तुम्ही ऐकलेलं असेल की SLP खूप डिसमिस होतात. सुप्रीम कोर्टामध्ये SLP ॲडमिट करणं अवघड आहे. आणि हे जे तुम्ही ऐकलेलं आहे हे चुकीचं नाही आहे, हे खरं पण आहे. फक्त प्रत्येक वकिलाचा सक्सेस रेट अलग अलग आहे. त्यामुळं वकील किती मेहनत घेतो त्याच्यावरती, ड्राफ्टिंग कशी करतो, सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ कसे दाखवतो, एक्झॅक्टली मोजकंच कसं जजला सांगतो. कारण सुप्रीम कोर्टामध्ये जज ॲडमिशन हिअरिंगला वाचून येतात सगळी केस. त्यामुळे ही केस डिसमिस करायची की ॲडमिट करायची हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं. आणि त्या पद्धतीने तुमचे जे निगेटिव्ह पॉईंट आहे, हायकोर्ट कसं रॉंग आहे हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे, तुमच्या वकिलाला सांगता यायला पाहिजे. आणि हे रॉंग का आहे हे पण सांगता यायला पाहिजे. आणि सिनॉप्सिस जे असतं, सिनॉप्सिसमध्ये प्रॉपर पॉईंट आलेले असतील, सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ असतील, प्रॉपर ग्राउंड असतील आणि मोजकं प्रॉपर बोलणं असेल, तर 1 ते 2 मिनिटामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल होते. आणि दाखल झाले की सक्सेस रेट मग खूप चांगला येतो. कारण सुप्रीम कोर्टाला काहीतरी करायचं असतं तेव्हा सुप्रीम कोर्ट केस दाखल करून घेतात. सुप्रीम कोर्टाला काहीच करायचं नसेल तर सुप्रीम कोर्ट केस डिसमिस करतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही काळजी काय घ्यायची, कुठल्या वकिलाला केस द्यायची, हे थोडंसं आता चर्चा करूया. वकील सुप्रीम कोर्टात जे काही माझे कलिग्स आहे सगळे चांगले आहे, कोणीही वाईट नाही. त्यामुळं पहिली गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन वकील कधी शोधायचा नाही. कारण इथं चिटर खूप फिरत असतात वकिलांच्या वेशामध्ये आणि स्वस्ताच्या चक्करमध्ये तुम्हाला पाडून ते लुटत असतात. त्याच्यामुळं एक तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात येण्याची गरजच नाही, दिल्लीला येण्याची गरजच नाही. आमच्या सुप्रीम कोर्ट लॉ फर्मची शाखा मुंबईला सुरू झालेली आहे. त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघितलेला असेल, त्याच्याविषयी मी नंतर बोलतो. तर सुप्रीम कोर्टाच्या कॅम्पसमध्ये येऊन वकील शोधायचा नाही. एक तर आपण दुसऱ्या कुठल्या वकिलाला विचारा, सुप्रीम कोर्टमध्ये कोण वकील चांगला आहे, किंवा जजला विचारा, किंवा रजिस्ट्रारला विचारा, किंवा एज्युकेटेड व्यक्तीला विचारा, किंवा गुगलवर शोधा. 4-5 वकिलांना शोधल्यानंतर त्यांच्याशी बोला. आणि मग जो वकील तुमचं व्यवस्थित ऐकतो, केस समजावून घेतो, पैशाच्या पाठीमागे नाही, तुमचं सक्सेसचं हित आहे, पैसा त्याला 2 नंबरला आहे, नंबर 1 हित आपलं तुमचं हित तो चाहतो. माफ करा, थोडंसं मी दिल्लीत राहत असल्या कारणानं मराठी बोलण्याचा सराव नसल्यामुळे थोडंसं कधी एखादा हिंदी शब्द येऊ शकतो. मी मराठी आहे, मराठी माध्यमात शिकलेलो आहे 10वी पर्यंत. आणि आता सुप्रीम कोर्टात कामकाज असल्यामुळं हिंदीत दिल्लीत बोलायला लागतं आणि इंग्रजीतच सुप्रीम कोर्टाचं सगळं कामकाज चालतं. तर मूळ मुद्दा असा आहे की प्रॉपरली केस व्यवस्थित वकिलांनी समजून घेणं गरजेचं आहे. समजून घेतल्यानंतर त्याच्यावरती ड्राफ्ट करणं गरजेचं आहे. आता हे ड्राफ्ट ट्रायल कोर्टासारखं नसतं. ट्रायल कोर्टात केस सुरुवातीच असते, 1-1.5 पानाचं 2 पानाचं ड्राफ्ट चालू शकतं. इथं 3-3 खालच्या कोर्टांचे ड्राफ्ट येत असतात, सगळे डॉक्युमेंट येत असतात. त्यामुळं इथं जी केस बनते ना, ही केस 300-400 पानांची बनत असते. त्याच्यामुळे ही सगळी बनवायला टीमवर्क लागतं. जसं आमच्या लॉ फर्ममध्ये 16 असोसिएट्स आहे, 6 AOR आहे. ह्या सगळ्यांच्या टीमवर्कने कोणी रिसर्च करतं, कोणी करतं. आर्ग्युमेंट जे आहे, आर्ग्युमेंट मी स्वतः करतो. आणि प्रत्येक ठिकाणी लक्ष असतं प्रॉपरली, की प्रॉपरली केस लॉज आलेले आहेत का, प्रॉपरली पॉईंट हायलाईट केले का, हायकोर्टाने कुठले चुकीचं निर्णय दिलेला आहे, ते चुकीचं का दिलेलं आहे हे सांगण्यासाठी सपोर्टिंग केस लॉज आहे का, कोर्ट निगेटिव्ह काय पॉईंट विचारणार आहे, कारण कोर्ट वाचून येतं आमचं.
त्यामुळे माझी जी काही 65 पुस्तकं प्रकाशित आहे ना, ते सगळी 65ची पुस्तकं मी सुप्रीम कोर्टाच्या जजलाच अर्पण केलेली आहेत, समर्पित केलेली आहे. कारण एवढे वाईज आमचे सुप्रीम कोर्टचे जज असतात, प्रत्येक केस वाचून व्यवस्थित येतात. त्याच्यामुळं ते कधी तुमच्या निगेटिव्ह पॉईंट जो केसचा असतो ना, तेच तुमच्यासमोर मांडतात आणि तुम्ही तुमचे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट विचारात घेऊन जर आर्ग्युमेंट करत गेला की गेलं, तुमची केस डिसमिसच होणार. पण जर तुम्ही तुमचे निगेटिव्ह पॉईंट डोक्यात ठेवून जज हे पॉईंटवरती येणार आहे आणि त्याचं प्रॉपर उत्तर तुम्हाला द्यायला लागणार आहे, या पद्धतीने जर तुम्ही केस आर्ग्यू केली तर 1 ते 1.5 मिनिटात 2 मिनिटात जास्तीत जास्त तुमची केस सुप्रीम कोर्टात ॲडमिट होऊन जाते आणि मग सक्सेस रेट खूप चांगला येतो. तर बस हेच मला तुम्हाला अवेअर करायचं होतं. या व्हिडिओचा उद्देश सॉलिसिटेशन नाही आहे, तुम्हाला केस मागणं नाही आहे, फक्त अवेअरनेस करणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यासाठी आता तुम्हाला महाराष्ट्रातनं दिल्लीत येण्याची गरज नाही. आता आमची जो सुप्रीम कोर्टाची लॉ फर्म आहे, जिचं नाव JSS सुप्रीम लीगल LLP, ही लॉ फर्म, ज्याचं मेन ऑफिस आमचं रजिस्टर्ड ऑफिस दिल्लीला आहे, न्यू अशोकनगरमध्ये, आणि सुप्रीम कोर्टामध्ये चेंबर आहे. याची शाखा आता परेलला सुरू झालेली आहे, मुंबईला, याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवरती परेलला. आणि त्या याच्यामध्ये रंगोली शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, वॉच कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये 4थ्या मजल्यावर ही शाखा सुरू झालेली आहे. आणि इथं सुप्रीम कोर्टासाठीचं डिस्कशन, सुप्रीम कोर्टाच्या केसेस तुम्ही घेऊन जाऊ शकता, फिजिकली जाऊ शकता, व्हर्च्युअली त्यांच्याशी बात करू शकता, आणि सगळे केसेसचे डॉक्युमेंट वगैरे फिजिकली दिले किंवा व्हर्च्युअली दिले तर ते सगळेच इथे येतील. त्यामुळे तुम्हाला आता तिथं जाण्याची, दिल्लीत येण्याची गरज नाही, तुमची मुंबईत सोय झालेली आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे, ज्याला एक मुंबईत आहे, एक नागपूरमध्ये आहे, एक छत्रपती संभाजीनगर, ज्याला पूर्वी औरंगाबाद म्हणायचे, तिथे आहे, एक कोल्हापूरला आता सर्किट बेंच सुरू झालेला आहे, एक गोव्याला आहे. इथल्या लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये येण्यासाठी आता दिल्लीत येण्याची गरज नाही. त्यांनी फक्त परेलच्या ऑफिसला जरी संपर्क साधला तरी त्यांच्या केसेस येतील, आणि कुठलेही मॅटर असतील तरी काही प्रॉब्लेम नाही. लॉ फर्म असल्यामुळं वेगवेगळे हेड असतात. क्रिमिनल लॉचं सेक्शन वेगळं असतं, प्रॉपर्टी मॅटरचं सेक्शन वेगळं असतं, कॉर्पोरेट लॉचं सेक्शन वेगळं असतं, सर्व्हिस मॅटरचं सगळं सेक्शन वेगळं असतं. आणि मी महाराष्ट्रात असल्यामुळं मराठी लोकांसाठी काहीतरी करण्याची खूप माझी इच्छा होती, म्हणून मी आता काही व्हिडिओ सुप्रीम कोर्टाचे रिलेटेड ज्ञानाचे जे व्हिडिओ आहे, सुप्रीम कोर्टाचे नॉलेजचे व्हिडिओ आहे, हे मी मराठीत बनवणार आहे. हिंदीत तर तुम्हाला खूप मिळतील माझे व्हिडिओ, इंग्रजीत तर खूप मिळतील तुम्हाला व्हिडिओ, कारण लॉयरसाठी आणि लॉ स्टुडंटसाठी आणि जजेससाठी आम्ही वेगवेगळे वेबिनार वगैरे इंग्रजीतच घेतो, ते पण मिळतील. आपण मराठीमध्ये सुद्धा आता एक प्लेलिस्ट वेगळे आम्ही बनवणार आहे, आणि जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना योग्य वेळी योग्य ज्ञान व्यवस्थित मिळावं, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना फटाकसे चांगल्या पद्धतीने कमीत कमी वेळेत चांगला न्याय मिळावा. बस हाच उद्देश या व्हिडिओचा आहे. इन्फॉर्मेशन देण्याचा उद्देश आहे, सॉलिसिटेशनचा नाही आहे. तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक यांची कुठलीही केस सुप्रीम कोर्टात असेल तर ही सुप्रीम कोर्टात केस तुम्ही जिंको, या शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, वंदे मातरम, नमस्कार. नमस्कार, मैं पूजा राय आप सबको सोमानी सर के बारे में कुछ बताना चाहूंगी। एडवोकेट जयप्रकाश सोमानी जी के 65 से ज्यादा बुक सुप्रीम कोर्ट केस लॉ के ऊपर पब्लिश हैं, जो आपको अमेजॉन, नोशन प्रेस, फ्लिपकार्ट हर जगह पे मिल जाएंगे। लिंक आपको नीचे डिस्क्रिप्शन में मिल जाएगा। और सोमानी जी के यूट्यूब चैनल पे 600 से ज्यादा वीडियोस अपलोडेड हैं, जहां पे आपको सुप्रीम कोर्ट लीगल अपडेट, लीगल गाइडेंस, फ्री लीगल गाइडेंस, नानी पालकी वाला नेशनल लॉ क्लब के बहुत सारे वीडियो मिलेंगे। अगर आप प्लेलिस्ट के थ्रू जाते हैं तो आप देख पाएंगे अपने चॉइस के अकॉर्डिंग, अपने नीड के अकॉर्डिंग। ऐसे ही लीगल अपडेट के लिए हमें लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। जय हिंद।